भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये रात्रंदिवस त्यानं एका व्यक्तीचं भजन केलं. त्या व्यक्तीचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदी द्रौपदी सुंदर असं भजन करावं. आणि ते भजन ज्या वेळेला उद्धवाच्या कानावरती पडायचं ना, उद्धवाला ही गोष्ट खटकायची. उद्धवानं एक दिवस म्हटला जगाच्या मालकाला, अरे चतुरा तो शिरोमणी खूण लावण्याची खाणी असं म्हणतात रे देवा, पण वेडायच देवा, तुला कळत नाही, आपलं ते आपलं असतं, परक ते परक असतं. अरे द्रौपदी ताई तुझी मानलेली बहीण आहे आणि सुभद्रा ताई तुझी सख्खी बहीण आहे. कायम द्रौपदीचंच नाव घेतो, कधीतरी कृष्णाचं त्या ठिकाणी सुभद्रेचं नाव घेत जा. आता सुभद्रेचं नाव घेत जा म्हटल्यानंतर देवानं सांगितलं उद्यापासून मी द्रौपदीचं नाव घेणार नाही, सुभद्रा ताईचं नाव घेत जाईल. अरे देवा, मला काय तुमच्या नात्यात अंतर नाही पाडायचं, पण आपलं ते आपलं असतं, परक ते परक असतं, हे कोण सांगतंय देवाला? देवाचा एक चांगला मित्र, एक चांगला भाऊ, एक चांगला भक्त, अशी अनेक नाते देवाशी ज्याचे जोडलेले आहेत ना, त्याचं नाव आहे उद्धव. आणि तो उद्धव सांगतोय देवाला, देवा अरे आपलं ते आपलं असतं, परक ते परक असतं. देवानं सांगितलं उद्यापासून नाही भजन करणार द्रौपदीचं, सुभद्रा ताईचं भजन करतो. भजन चालू केलं आणि देवाला कृतीतून दाखवून द्यायची सवय होती बरं का. बराचसा कालावधी जाऊ दिला देवानं आणि एक एकादशी आली. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उद्धवाकडे गेले भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाला म्हणतात, अरे कालची एकादश होती, खूप भूक लागली. म्हटले भूक लागल्यामुळे पोटात कावळे ओरडतायत, आपण जरा सुभद्रा ताईकडे जाऊन नाश्ता करून येऊ. आता सुभद्रा ताईकडे जाऊन नाश्ता करून येऊ म्हटल्यानंतर निघाले दोघंही नाश्ता करण्याकरता. आता नाश्ता करण्याकरता गेल्यानंतर सकाळी सकाळी आवाज दिला उद्धवानं बाहेरून, सुभद्रा ताई अगं जगाचा मालक आलाय नाश्ता करण्याकरता, वेळ असेल तुझ्याकडे तर काहीतरी इडली सांबर पोहे असं काहीतरी बनव म्हटले. आता देवानं सांगितलं त्या ठिकाणी बनव माझ्याकरता, कालची एकादश होती ग. ती सुभद्रा ताई सांगते, देवा असा कसा रे अवेळी येतोस बघ तू. अरे देवा हे बघ मला जायचंय माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला आणि तू अवेळी आलास, माझ्याकडे वेळ असतं तर तुझ्याकरता काही पण बनवून दिलं असतं, माझ्याकडे काही वेळ नाही. एक काम कर, टेबलवरती फळं ठेवलेली, त्याच्यावरती फळं ठेवलेली, तू घे, त्याच्यातले फळं कापून खा आणि तुझा नाश्ता करून घे. आता असं म्हटल्यानंतर देवानं काय केलं, त्या टेबलवरची फळ, त्याच्यातलं एक फळ हातामध्ये घेतलं, सुरी हातामध्ये घेतली, ते फळ कापायला सुरुवात केली. फळ कापत असताना एक फोड कापली उद्धवाच्या हातामध्ये दिली, दुसरी फोड कापली, कापून टेबलवरती ठेवली आणि तिसरी फोड कापायची ना तर याला लिलाच करायची होती. यानं काय केलं, फळ दिलं सोडून आणि स्वतःची करंगळीच घेतली कापून. चरकन करंगळी कापली आणि त्याच्यातून रक्त बाहेर आलं. बाहेर आलेलं रक्त उद्धवानं पाहिलं आणि उद्धवानं आवाज दिला सुभद्रा ताईला, ए सुभद्रा ताई देवाच्या बोटाला लागलंय ग बांधण्याकरता, चिंदी घेऊन ये. आता चिंदी घेऊन ये म्हटल्यानंतर ये जगाच्या बापाची बहीण होती. दिल दिवाना कुछ कुछ होता है, रबने बना दी देवयानी, सगळ्या साड्या होत्या हिच्या कपाटामध्ये. पण जगाच्या बापाची बहीण असताना सुद्धा तिला चिंदी सापडत नाही. अनेक वेळ झाला, अर्धा तास उलटून गेला, वेदना होत आहेत देवाला. देवानं सांगितलं उद्धवाला, उद्धवा कदाचित सुभद्रा ताईला चिंदी सापडत नाही वाटतं, एक काम करू आपण द्रौपदी ताईकडे जाऊ नाश्ता करण्याकरता, चिंदी मागण्याकरता. सकाळी सकाळी निघाले आणि द्रौपदी ताईच्या दाराकडे जात असताना ही सकाळी सकाळी द्रौपदी हातामध्ये गंध फूल अक्षदा आरतीचं ताटे, तुळशीला पाणी घालते आणि तुळशीला पाणी घालणारी द्रौपदी भगवंताचं सकाळी सकाळी गोड भजन करते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण सर्वांनी म्हणा.
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण जय हो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोड असं भजन द्रौपदीचं सकाळी सकाळी चालू आहे. ते भजन भगवंताच्या कानावरती पडलं. प्रसन्न झाले भगवंत आणि सकाळी सकाळी द्रौपदीच्या दारात जाऊन भगवंताने आवाज दिला, द्रौपदी अगं लागलं ग माझ्या बोटाला. उद्धवाना सांगितलं द्रौपदी पटकन चिंधी बांधण्याकरता घेऊन ये. चिंधी बांधण्याकरता घेऊन ये म्हटल्यानंतर द्रौपदी ताईनं भगवंताचा हात हातामध्ये घेतला आणि भगवंताच्या बोटाला कापलेलं पाहिल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं द्रौपदीच्या. द्रौपदी रडायला लागली. किती वेळ झालं लागलेलं? अर्धा तास उलटून गेला ग द्रौपदी. चिंधी सापडली नाही बांधण्याकरता. सुभद्रा ताईच्या घरी गेलो होतो. सुभद्रा ताईला चिंधी सापडली नाही. इकडे आलो तुझ्याकडे चिंधी बांधण्याकरता. चिंधी सापडली